श्रीराम. नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावं. मला आज देवाची गरज अशी वाटत नाही हे खरं, पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा. भगवत चिंतनाने, नामाने ही गरज भासू लागते. गरज इतकी भासली पाहिजे की अन्न पाणी सुद्धा गोड लागू नये. जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा. तसंच जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे. नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचं सोडू नये. पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येतं. काशीला गेलं नाही तरी काशीस जायचं असं तरी म्हणावं. त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसलं तरी नामात प्रेम आहे असं नित्य म्हणावं. नामाशिवाय दुसरं सत्य नाही, दुसरं साधन नाही असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहवत नाही. आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासाने त्याचं प्रेम येतं. संत देव आहे असं म्हणतात. मीही देव आहे असं म्हणतो. फरक इतकाच आहे की माझं म्हणणं अनुमानाचं असतं आणि त्यांचं प्रत्यक्ष अनुभवाचं असतं. संत देहातीत असतात. त्यांच्या जवळ गेल्यानं देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेलं नाही तरी चालेल. भाव ठेवून कार्य जितकं लवकर होतं तितकं देहाच्या सहवासाने होत नाही. तीर्थास तीर्थपण, देवास देवपण आणि गुरूस गुरुपण आपण आपल्या भावनेनं देतो. तीर्थास जाऊन आपण याने निष्पाप होऊ अशी भावना असली तरच मला तीर्थाचं स्थान होईल, नाहीतर मला ते नुसतं पाणीच आहे. थोडक्यात म्हणजे सगळं काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करत जातं. भावयुक्त अंतःकरणाने आपण नाम घेतलं म्हणजे आपलं काम शीघ्र होतं. साधूंची अगर संतांची लक्षणं आपल्या अंगात ती बाणून घेण्याकरता सांगितली आहेत. परंतु त्या लक्षणांवरून साधू ओळखता येणार नाही. साधू होऊनच त्याला ओळखलं पाहिजे. प्रापंचिकाला त्याला ओळखायचं असेल तर त्याने आपल्यावर त्यांच्या संगतीचा काय परिणाम झाला हे पाहावं. म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचं. आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली, आपला मीपणा थोडा कमी झाला, मन निर्विषय झालं, निदान निर्विषय राहावं असं वाटू लागलं तर ते साधूचं स्वरूप आहे असं समजावं. साधू सर्वानुभूती भगवत भाव किंवा सर्वत्र मीच आहे असं पाहतात. त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात. सर्वत्र प्रेम करायचं म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणं. आपण आपलेपणा काहींमध्ये पाहतो, सर्वत्र पाहत नाही, म्हणून द्वैत प्रचिती येते. साधूंचा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेद प्रचिती येते. ते सर्वत्र भगवत भाव पाहतात आणि त्यांचं प्रेम अगदी निर्भेळ असतं. श्रीराम.